अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आपल्यापैकी कित्येक लोक स्वामी भक्त आहेत, रोज तारक मंत्र म्हणतात, पण तरीही लोकांना शांती मिळत नाही, तारक मंत्राचा समाधानकारक अनुभव येत नाही। आपल्याला असा प्रश्न पडतो की इतरांना अनुभव येतो, परंतु मला अनुभव का येत नाही। आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की तारक मंत्राचा अनुभव का येत नाहीत, त्यामागील खरी कारणे काय आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तारक मंत्र हा फक्त मंत्र नाही, तर प्रत्येक संकटाच्या समयी तो आपल्याला संकटातून तारतो, मुक्त करतो, म्हणून तर त्याला तारक मंत्र असे म्हणतात। अगदी मृत्यूच्या वेळी देखील आत्म्याला तारतो, म्हणून त्याला तारक म्हटले जाते। आपण रोज तारक मंत्र म्हणतो, पण तरी देखील अनुभव येत नाही। तर तारक मंत्र म्हणत असताना आपण जास्त अपेक्षा ठेवत असतो, आपल्याला लवकर अनुभव यावा अशा आपल्याला अपेक्षा असते। आपली देवावर श्रद्धा नसते, परंतु आपल्याला लवकर अनुभव पाहिजे असतो। तारक मंत्र म्हणत असताना मनात सतत विचार येणे, मोबाईलमध्ये लक्ष देणे, या सवयींमुळे देखील अनुभव लवकर येत नाही। तसेच स्वामींवर विश्वास न ठेवता आपल्या मनात सतत शंका येत असतात, प्रश्न उभे राहत असतात, एखादी गोष्ट खरंच होईल का, हा अविश्वास सतत मनात निर्माण होत असतो। आपला मंत्रावर विश्वास नसतो, परंतु आपण श्रद्धेपेक्षा जास्त शंकाच घेण्यात वेळ घालवतो, यामुळे अनुभव येत नाही। तुम्ही शंका घेणं थांबवा आणि श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवा आणि तारक मंत्र म्हणा, बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तारक मंत्र म्हणत असताना आपण मंत्र म्हणण्याची जी वेळ असते ती पाळत नाही। ठरवलेली वेळ न पाळता कधीही आपण कोणत्याही वेळेला तारक मंत्र म्हणत असतो, हे सर्वात मोठे कारण आहे अनुभव न येण्याचे। त्यामुळे तुम्ही जी वेळ ठरवलेली आहे ती वेळ ठरवून त्याच वेळेला तारक मंत्र म्हणा। मंत्र म्हणत असताना देवावर विश्वास न ठेवता अहंकार आपल्यात खूप वाढलेला असतो। आपण साधना करताना स्वतःला साधक समजा, अहंकार असेल तर आपल्याला कृपा कधीच लाभणार नाही। त्यामुळे आपला अहंकार बाजूला ठेवून ईश्वरावर विश्वास ठेवा आणि मग बघा, स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत। अगदी कितीही मोठं संकट असलं तरी देखील आपल्याला तारक मंत्राचा अनुभव हा येतोच। मंत्र म्हणत असताना श्रद्धेने आणि भावनेने म्हणा। तारक मंत्र म्हणत असताना मनात वाईट विचार आणू नका, तसेच मन स्थिर ठेवा। मन स्थिर नसेल, चंचल असेल तर आपण काय म्हणतोय याकडे आपले लक्षच नसते, फक्त आपण तोंडी बडबड करत असतो। त्यामुळे जेव्हा आपण तारक मंत्र म्हणत असतो त्यावेळी आपले पूर्ण लक्ष हे आपल्या श्रद्धेकडे असावे। तसेच तारक मंत्र म्हणत असताना आपण नेहमी सातत्य ठेवावे। आपण काही दिवस म्हणतो, 5 दिवस 10 दिवस म्हणतो, तिथून पुढे 2 ते 3 दिवस तारक मंत्र म्हणतच नाही। तर असे न करता आपण सलग म्हणा, तुम्ही कमीत कमी 1 तारक मंत्र म्हणा दररोज, परंतु रोज म्हणा। आपण कधी सेवा करत असतो तर आपली साधना तुटक बनते आणि आपल्याला कोणताच अनुभव येत नाही। तसेच तारक मंत्र म्हणत असताना काही लोक फक्त संकट काळातच म्हणतात, यामुळे स्वामींशी नाते तयार होत नाही, घट्ट होत नाही। त्यामुळे रोज किमान 1 वेळेस तरी तारक मंत्र म्हणा। तुम्ही या सवयी बदला, मग बघा तुम्हाला अनुभव येईल। अनुभव हा लगेचच येत नाही, परंतु स्वामींची केलेली सेवा कधीही वाया जात नाही। तुम्ही तुमच्या तारक मंत्र म्हणण्याच्या ह्या सवयी जर बदलल्या तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल, ते सुद्धा अगदी लवकर। तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।